मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये जानकी म्हणत असते की सर्व काही आपल्या कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न करतच आहे, पण तुमच्या या स्वभावामुळे सर्व काही बिखरतच जात आहे असं म्हणतच. हे ऐकून ऋषिकेशला मात्र खूप राग येतो आणि ऋषिकेश म्हणत असतो, कोणतं कुटुंब आणि कोणतं कोणतं ना. बस कर जानकी, खोटे माणसं आपल्या आयुष्यामधले सावलीही नको त्यांची. आणि फक्त आपलं कुटुंब काय लावलं तू? फक्त आपलं कुटुंब 3 माणसाचं आहे आणि त्या माणसाची जे खोटे नाते आहेत त्या नात्यांची माझ्या आयुष्यावर सावलीसुद्धा नको आहे. असं म्हणतच ऋषिकेश हा जानकीला समजावून सांगत असतो आणि म्हणत असतो, आपलं कुटुंब फक्त 3 माणसाचंच आहे. खोट्या नात्याच्या माणसाची सावलीसुद्धा आपल्या आयुष्यावर आता मला नको आहे असं म्हणतच. तर ते ऐकून जानकीला मात्र खूप वाईट वाटत असतं. तर इकडे सारंग हा सुमित्राला म्हणजेच त्याच्या आईला जवाब विचारत असतो की यामध्ये सर्व काही चूक जानकी वहिनीची असताना तू तू ऐश्वर्याला का बरं बोलली? तर तेवढ्यातच तिथे आजीसुद्धा असतात आणि तेवढ्यातच तिथे सौमित्र आणि अवंतिका हे दोघे सुद्धा येतात. तर सौमित्र विचारत असतो, तर सुमित्रा म्हणत असते, हा माझ्यावर ओरडतोय, याला वाटतं की माझ्या बायकोची त्यामध्ये काहीच चुकी नाही आहे असं म्हणत असतं. सौमित्र म्हणत असतो, आई अजूनही वेळ गेलेली नाही आहे, जानकी वहिनीला या घरामध्ये आण आणि या बाईला या घरामधून बाहेर काढ असं म्हणत असतो. ऐश्वर्याकडे बोट दाखवून बोलत असतो. तर सारंगला मात्र त्या गोष्टीचा खूपच राग येतो आणि सारंग सौमित्रकडे रागाने येतो आणि म्हणत असतो, बस कर आता. एक शब्दही ऐश्वर्याविषयी जर तू बोललास ना तर मी काय करेल ते सांभाळून घे. तर लगेच सौमित्र आणि सारंग या दोघांमध्ये हातापायी सुरू होते आणि ते एकमेकांवर अंगावरती जातात आणि दोघांचीही हातापायी सुरू होते. त्या दोघांना धरण्यासाठी सुमित्राही जात असते समोर, तर तिला धक्का लागतो आणि ती बाजूला पडते टेबलावरती आणि तिच्या डोक्याला मार लागतो आणि सुमित्राही बेशुद्ध पडते. तर अवंतिकाही सुमित्राला सावरते आणि आई करतच सुमित्राला खूप लागलंय का असं विचारत असते, पण सुमित्राला मात्र खूपच लागलेलं असतं कारण ती टेबलावरती पडलेली असते. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.